आता सध्या हे धरणे आंदोलन चालू आहे, याबाबत आपण काय सांगाल? आम्हाला ह्यांनी 30 तारखेला पैसे देतो म्हणून सांगितलं होतं. पाठीमागं आम्ही आंदोलन केलं होतं 22 तारखेला, 18 तारखेला. त्यांनी आम्हाला लेखी आश्वासन दिलं होतं, लेखी एक पत्र दिलं होतं की बाबा आम्ही तुम्हाला 30 तारखेला तुमचं पेमेंट 75% जमा करू आणि राहिलेलं 25% त्याच्यानंतर 1 आठवड्यात म्हणजे 7 तारखेपर्यंत. आज तारीख किती आहे? 3 तारीख आहे. त्यांनी आमच्या खात्यावर पैसे वर्ग केलं नसल्यामुळं आम्ही या ठिकाणी आंदोलन उभारलेलं आहे. जोपर्यंत आमचं पैसे भेटत नाहीत तोपर्यंत आम्ही आंदोलन थांबवणार नाही. आतला माणूस एकही बाहेर येऊ देणार नाही, बाहेरचा माणूस आत जाऊ देणार नाही. काय असेल ते त्यांनी कारखान्याचं काम बंद ठेवावं, आमचं पैसे मिळाल्यानंतर काय असेल ते कारखान्याचं काम चालू करावं. आता बंद दराच्या झालेल्या चर्चेबद्दल काय आपण सांगाल? बंद दाराच्या आड आमची काही चर्चा झालेली नाही. ते मला बोलत होते की आम्ही चेअरमन साहेबाला मेसेज करतो, पैसे पाठवायला सांगतो. मी त्यांना सांगितलंय की ह्याच ठिकाणी आम्हाला मेसेज आल्याशिवाय आम्ही धरणे आंदोलन सोडणार नाही. आमचं पूर्ण पैसे आमच्या खात्यावर जमा झाल्याशिवाय आम्ही आंदोलन थांबवणार नाही. सर, आम्ही प्रत्येक गोष्टीची परवानगी घेतलेली आहे. आम्ही परमिशन काढून लोकशाहीचा अधिकार जो आम्हाला दिलेला आहे बाबासाहेब आंबेडकरांनी, तो आम्ही लोकशाही मार्गाचा अधिकार अवलंबलेला आहे. त्या पद्धतीने आम्ही आंदोलन करणार आहे. आमचं आंदोलन मोडीत काढायचा कोणीही प्रयत्न करू नये. प्रशासनाला हात जोडून विनंती आहे. नाहीतर त्याचा उद्रेक जो काय होईल त्याला प्रशासन जबाबदार आहे. आता सध्या हे धरणे आंदोलन चालू आहे, याबाबत आपण काय सांगाल? आम्हाला ह्यांनी 30 तारखेला पैसे देतो म्हणून सांगितलं होतं. पाठीमागं आम्ही आंदोलन केलं होतं 22 तारखेला, 18 तारखेला. त्यांनी आम्हाला लेखी आश्वासन दिलं होतं, लेखी एक पत्र दिलं होतं की बाबा आम्ही तुम्हाला 30 तारखेला तुमचं पेमेंट 75% जमा करू आणि राहिलेलं 25% त्याच्यानंतर 1 आठवड्यात म्हणजे 7 तारखेपर्यंत. आज तारीख किती आहे? 3 तारीख आहे. त्यांनी आमच्या खात्यावर पैसे वर्ग केलं नसल्यामुळं आम्ही या ठिकाणी आंदोलन उभारलेलं आहे. जोपर्यंत आमचं पैसे भेटत नाहीत तोपर्यंत आम्ही आंदोलन थांबवणार नाही. आतला माणूस एकही बाहेर येऊ देणार नाही, बाहेरचा माणूस आत जाऊ देणार नाही. काय असेल ते त्यांनी कारखान्याचं काम बंद ठेवावं, आमचं पैसे मिळाल्यानंतर काय असेल ते कारखान्याचं काम चालू करावं. आता बंद दराच्या झालेल्या चर्चेबद्दल काय आपण सांगाल? बंद दाराच्या आड आमची काही चर्चा झालेली नाही. ते मला बोलत होते की आम्ही चेअरमन साहेबाला मेसेज करतो, पैसे पाठवायला सांगतो. मी त्यांना सांगितलंय की ह्याच ठिकाणी आम्हाला मेसेज आल्याशिवाय आम्ही धरणे आंदोलन सोडणार नाही. आमचं पूर्ण पैसे आमच्या खात्यावर जमा झाल्याशिवाय आम्ही आंदोलन थांबवणार नाही. सर, आम्ही प्रत्येक गोष्टीची परवानगी घेतलेली आहे. आम्ही परमिशन काढून लोकशाहीचा अधिकार जो आम्हाला दिलेला आहे बाबासाहेब आंबेडकरांनी, तो आम्ही लोकशाही मार्गाचा अधिकार अवलंबलेला आहे. त्या पद्धतीने आम्ही आंदोलन करणार आहे. आमचं आंदोलन मोडीत काढायचा कोणीही प्रयत्न करू नये. प्रशासनाला हात जोडून विनंती आहे. नाहीतर त्याचा उद्रेक जो काय होईल त्याला प्रशासन जबाबदार आहे.